श्रीराम जय जय राम। आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा, वेळ प्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये। परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही। जेवढे झेपेल तेवढेच करावे, अभ्यास करावा पण काळजी न करता। सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे। आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावे। वृत्ती आवरून आवरत नाही, ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते। राम इच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे। संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत। ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे। अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते। तीर्थयात्रा आणि साधू संतांची भेट हेच ते निमित्त होय। श्री रामचंद्रही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले। संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही, कारण परोपकार करायला लावणार परच ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरता मी काही केले ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला। विषयाच्या लालसेने सत्समागम करणे हा खरा सत्समागम नव्हे। संत कधी कधी आपल्याला विषय देतात खरे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो। संतांच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल। भगवंताच्या नामातच संत संगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे। विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय। तपश्चर्येचे सर्वात शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय। ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे। एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही, त्यालाच शरणागती म्हणतात आणि हीच परमार्थातील अत्यंत श्रेष्ठ गती आहे। आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला। काही नाही केले तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी। मला सुख दुःख दोन्ही नाहीत, पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होते, तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे वागा। प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे। ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो। जे मी सुरुवातीला सांगितले तेच शेवटी सांगतो। तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 50। निरूपण। नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी। निवाला मणी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। श्रीरामाचा श्रेष्ठ दास सत्पुरुष लोकव्यवहारात कसा वागतो हे मागील श्लोकात सांगितले। या परमभक्ताचे अंतःकरण कसे असते हे इथे सांगितले आहे। त्याच्या अंतःकरणात काम वासनेचा लेशही नाही। तहान, भूक, झोप हे देहादी विकार आहेत, पण कामामुळे उत्पन्न होणारे इतर क्रोधादी विकार त्याच्या मनात नसतात। आपण शरीरापासून वेगळे आहोत ही जाणीव जागरूक असल्याने तो उदासीन असतो। उदासीन म्हणजे अलिप्त, तटस्थ, निर्मम असतो। देह व त्यायोगे येणाऱ्या सर्व गोष्टींच्या अतिरिक्त भोगाविषयी त्याच्यात मन गुंतून पडण्याविषयी उदासीन असतो। तो तापसी असतो, म्हणजे सोशिक असतो, म्हणजेच शारीरिक
मानसिक पातळीवर संयमाची सवय असते. ताप म्हणजे श्रवण, मनन, अभ्यास याद्वारे ब्रह्मप्राप्तीसाठी झगडत राहणे. आत्मप्राप्तीसाठी शरीर प्राण झिजवणे हे खरे तप करून तो सिद्ध झालेला असतो. त्यामुळे निष्ठावान ब्रह्मचारी असतो, म्हणजे ब्रह्मात राहणारा, ब्रह्मकरिता जगणारा, ब्रह्माच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असा. उदासीनता, तापसी ही संतांची सहज प्रवृत्ती होते आणि ब्रह्मचारी हा त्याच्या आचरणात दिसून येणारा परिणाम आहे. देवाच्या भेटीसाठी पाडाव्या जीवलगांशी तुटी या प्राप्तीसाठी अंतर्मुख व्हावे लागते. विषयासक्ती सोडून ध्यानमग्न व्हावे लागते आणि मग अशा संतांचे अनेक प्रकारच्या वृत्तींवर व इंद्रियांवरही पूर्ण स्वामित्व असते. त्यांचे समाधान कधीही ढळत नाही. अशा अंतर्बाह्य शुद्ध असणाऱ्या दासाच्या मनात तमाचा म्हणजे अज्ञानाचा लेशही उरत नाही. तो सत्वगुण संपन्न झाल्यामुळे, त्याला प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान झाल्यामुळे तो निस्संदेह झालेला असतो. अंतःकरण शांत, प्रसन्न, समाधानी राहते. संशयरहित ज्ञान तेची साधूंचे लक्षण. सिद्धांगी संशयदीन लागेल कैचा. असा हा सिद्ध पुरुष श्रीरामाचा दास धन्यच आहे. श्रीरामांचे स्मरण केल्यास या सर्व गुणांचे दर्शन आपणास खास घडतेच. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीरामाचा जप करीत असताना मन भटकते तर भटकू द्या. ते स्थिर होण्याची गरजच नाही, कारण चित्त स्थिर होणे हे सत्कृत्याचे अंतिम फळ आहे. अगोदर सक्रियता पूर्ण होत नाही आणि त्याच्या अंतिम फळाची इच्छा कशी धरता. मन भटकले तर त्याच्यात नुकसान काही नाही, कारण मन कोठेही भटकत असले तरी आपला फायदा होतो. तो कसा ते पहा. रामनामाचा जप ते कृत्य करीत असता आपले मन एका ठिकाणीच असल्याचाही अनुभव येतो व चांगल्या वाईट ठिकाणी भटकत असते हाही अनुभव येतो. पण ह्या दोन्ही प्रकारच्या अनुभवापासून रामनामाचा जप कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही. मनाचा स्वभावच असा आहे की एक काम शरीराच्या द्वारे करीत असता दुसरीही मानसिक कामे त्याच वेळी ते करते. म्हणजे एकीकडे पठण करणे, हाताने माळ ओढणे किंवा अभिषेक करणे इत्यादी शारीरिक रीतीने ते सत्कर्म सुरू झाले की मन काही घरगुती, परिवारपैकी उद्योग धंद्याविषयी किंवा शत्रुमित्रांविषयी विचार करू लागते. पण अशा वेळी मन इकडे तिकडे जात असले तरी आपले सत्कर्म चालूच असते, ते बंद पडत नाही. उलट ते कोठेही भटकत असले तरी पडदिशी मधून आपले सुरू असलेले सत्कर्म बरोबर चालले आहे की नाही हे पाहण्यासाठी येतच असते. हाही अनुभव आपल्याला येतच असतो. मनाच्या अशा भटकण्याचा आपल्याला फायदा असा होतो की मन सत्कर्माच्या वेळी इकडे तिकडे जात असताना ते रामनामाचा जप सत्कर्मामधील पुण्यांश बरोबर घेऊन जात असते. त्यामुळे ते जितक्या ठिकाणी जाते ती ठिकाणे त्या पुण्यांशाने पवित्र होत जातात. म्हणजेच जर मन सत्कर्माचे वेळी आपल्या शत्रूकडे गेले तर त्या शत्रूचे आपल्या ठिकाणी असलेले शत्रुत्व कमी होत जाते. तसेच जर ते मन भटकत असताना एखाद्या वाईट ठिकाणी जर गेले तर त्या ठिकाणचा दोष कमी होऊन त्या ठिकाणची पवित्रता वाढते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.